गुड मॉर्निंग. सो आज आम्ही एक ब्लॉग करणार आहोत आणि त्या ब्लॉगचा विषय म्हणजे शिरोचं रुटीन. शिरो आमचं दिवसभर काय काय करतो ते आज आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहे. सो तो थकलाय त्याचे ब्लॉग करून करून तो थकलाय आणि चला आपण स्टार्ट करूयात. शिरो चल 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 बघा कसा पळाला. सकाळी खाली जायचं असलं ना की बेल्ट लावायला गेलं की बस शिरोची नाटकी सुरूच झाली. त्याला असं वाटतं केव्हा खाली जातो आणि केव्हा नाही. आणि बेल्ट लावतीये तोपर्यंत सुद्धा त्याला दम निघत नाही. आता पहा किती एक्सायटेड झालाय खाली जाण्यासाठी. त्याला नुसतं खाली फिरायला जायला लागतं बस. आणि आता आम्ही शिरोला घेऊन खाली जाणार आहोत. आणि हे पाहता आम्ही खाली निघालो शिरोला घेऊन. शिरो सकाळी उठल्यानंतर म्हणजे मी झोपेतच असते तेव्हाच तो भुंकत असतो की मला मॉर्निंग वॉकला घेऊन चल खाली, असं त्याचं म्हणणं असतं सारखं. आणि माझ्यासमोरच येऊन तो भुंकत असतो की चल मला घेऊन चल, असं त्याचं चाललेलं असतं, कारण मीच त्याला दररोज घेऊन जाते खाली. सो आता शिरो मॉर्निंग वॉकसाठी खाली चाललाय. पहा सगळ्यांच्या पुढं असतो तो. मॉर्निंग वॉकला जायचं म्हणजे वॉकला कोणत्याही टायमिंगला जायचं म्हणजे शिरो सगळ्यांच्या पुढंच असतो. आता शिरो आणि आम्ही खाली आलोय मॉर्निंग वॉक करण्यासाठी. सो आज खाली आल्यालाच आम्हाला त्याचा फ्रेंड भेटलाय बुजो. सो बुजोसोबत तो अशी मस्ती करतो. पहा त्याची कशी मस्ती चालू आहे. आणि आमचा आणि बुजोचा आजकाल टायमिंग सेम व्हायला लागला ॲक्च्युली. आम्ही दुपारी सकाळी जेव्हा वॉकसाठी येतो तेव्हा आता 2-3 दिवस झाले बुजो आम्हाला भेटतोय. पण आता बुजोला बाय करायचा टाईम आला आहे. आणि शिरोला अजिबात ते आवडत नाही. त्याला त्याच्यासोबत मस्ती करायला खूप आवडतं. आणि आता बुजो गेलाय तर आता शिरो जस्ट वॉकसाठी आलाय आणि तो खूप टाइम झालेला. सो तो त्याच्या घरी चालला. आता शिरो पण वॉक करून थोड्या वेळाने घरी जाईल. शिरोचा वॉक सुरू झालाय आणि हा असाच मस्ती करत 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 त्याचं चालू असतं. ॲक्च्युली हा रस्त्याला कुणी आलं ना, म्हणजे कुणी मास्क लावला असेल आणि कुणी पास होत असेल तरी हा भुंकतो त्यांच्यावर. आणि आज दिसत नाहीये कुणी रस्त्याला, म्हणजे मास्क लावून आलेलं किंवा कुणी काही दिसत नाही आज. आणि बाईक जरी शेजारून गेला तरी सुद्धा शिरो त्यांच्यावर भुंकतो, खूप भुंकतो. त्याला काय प्रॉब्लेम असतो काय माहिती त्यांचा, पण तो भुंकतोच. पण आज खूप शांत कारण आज कुणी दिसत नाहीये आणि आज खूप मस्ती पण त्याला करता येत नाहीये. त्याला नुसती मस्ती लागते. सो आता शिरोचं मॉर्निंग वॉक संपलेलंच आहे. आता तो घरी जाणार आहे. पण आता त्या अगोदर त्याला दिसल्यात गाई. सो आज कुणी दिसलं नाही. त्याला गाई दिसलं तर बाकी ते भुंकतोय त्यांच्यावर. त्याला असं वाटतं कुणीच नाही आलं पाहिजे. सो चला आता जायचंय. आता घरी जाणार आहे आम्ही. शिरोचं मॉर्निंग वॉक कम्प्लीट झालाय आणि आता शिरोला खूप भूक लागली असणार आहे असं वाटतंय. सो आता तो घरी जाऊन त्याचं पेडिग्री खाईल. आणि आता आम्ही घरी चाललोय. आता शिरो पेडिग्री खातोय. ते पेडिग्री त्याच्यासाठी आपण जसं चिप्स खातो तसंच त्याच्यासाठी असतं नाश्ता. आणि तो इतकं खात नाही पेडिग्री, बट ठीक आहे, तो सकाळी सकाळी थोडं तरी पेडिग्री खातो. आणि त्याचं पेडिग्री खाताना खूप मस्ती पण चालू असते. पण आज नाही करत आहे तो मस्ती. आज त्याला असं वाटते की त्यांनी व्लॉग सिन्सिअरली करावा त्यामुळे. आणि आता शिरो झोपणार आहे कारण आता तो सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर खूप थकला आहे. मी नंतर पेडिग्री खाल्लंय त्यामुळे तो आता झोपणार आहे. सो आता तो खूप झोपेन. आणि पाहतो किती क्यूट दिसतोय झोपताना. आणि आता उठल्यावर पहा की तो किती मस्ती करतो, खूप जास्त मस्ती करतो. सो आता शिरोचा झोपायचा टाईम झालाय. आणि शिरो उठल्यानंतर झाला सुरू. ॲक्च्युली झाला सुरू तो. कुठेही कुणीही गेले की तो लगेच पाहायला जाणार की कोण काय करतंय काय नाही नुसतं भुंकत राहतो. आणि कुणीही शेजारून जरी गेलं तरी मी गेली तरी सुद्धा भुंकायला लागला की मी काय करते काय नाही. आता शिरोचा दुपारचा जेवणाचा टाईम झाला. ॲक्च्युली आम्ही त्याला जेवणामध्ये चपाती देतो आणि जे उकडलेलं चिकन असतं ते देतो आम्ही त्याला दुपारच्या जेवणात. आणि कधी राईसही देतो आम्ही, राईस आणि चिकन. सो आता तो खातोय आणि खूप टेस्टी झाले असं वाटतंय त्याला. आणि मम्मीकडे पाहतोय तो. खूप टेस्टी झालं असं सांगायचं वाटतं त्याला. आता शिरो गॅलरीत जाऊन खाली पाहत राहतो का तर खाली खूप सारे डॉगीज असतात. आमच्या बाल्कनीतून असं खूप झाडं दिसतात. सो तिथे त्याला कुत्रेही दिसतात. तो खूप भुंकत राहतो. आणि त्यानंतर शिरो
पहा त्याच्या टेडीबेअर सोबत कसा खेळतो तो. त्याच्या टेडीबेअरला कोणालाच हात लावून देत नाही. पहिला तो टेडी माझा होता, बट आता तो मला सुद्धा त्याला हात लावून देत नाही. तोच खेळत राहतो त्याच्यासोबत. सो आता शिरोचं ह्यानंतर दुपारचं वॉक सुरू झालं. आपण त्याला घेऊन आलो दुपारचं वॉक करायला. जेवण झाल्यानंतर सो तो खाली येतो. सकाळी दुपारी संध्याकाळी आम्ही त्याला जेवण झाल्यानंतर आम्ही त्याला खाली आणतो. आणि आज त्याला बुजो दिसत नाही आहे ॲक्च्युली. आणि आज त्याचे फ्रेंड्स पण त्याला दिसत नाही आहेत, कारण छोटी छोटी मुलं त्याला हात लावायसाठी दररोज येतात, पण आज ते दिसत नाही आहेत कुठे. आज शिरो एकटाच आहे. आले शिरोचे फ्रेंड्स आले फायनली. आज त्याला बुजोही दिसला नाही दुपारी, आणि आज त्याचे फ्रेंड्स तरी दिसले. ते खूप त्याला हात लावतात सारखं सारखं. त्यांना खूप छान वाटतं आणि घाबरतातही ते तितकेच, बट ठीक आहे, त्याला खूप आवडतं. आता शिरो वॉक केल्यानंतर घरी आला आणि परत त्या डॉगीजकडे पाहतोय की ते काय करतायत काय नाही. सो त्यांच्याकडे त्याचं कायम लक्ष असतं की ते काय करतायत काय नाही. आता हे झाल्यानंतर शिरो आता मस्तपैकी झोपणार आहे, आणि तो झोपला ॲक्च्युली. किती क्यूट दिसतोय तो. तर जेवल्यानंतर आणि वॉक केल्यानंतर तो दरवेळेस थकून जातो आणि तो झोपून घेतो घरी आल्यानंतर. आणि तसंच आजही तो का छान झोपलाय. शिरो झोपेतून उठल्यानंतर पहा त्याची एनर्जी. शेजारी कुणीतरी त्याचं टेडीबेअर घेऊन गेलं होतं, सो तो टेडीबेअर घेऊन आला आता स्वतः. आणि आता तो त्या टेडीबेअरला कुणालाच हात लावून देणार नाही, तो एकटाच खेळत राहील. पहा प्राजू त्याच्या टेडीबेअरला हात लावते तर पहा कसा चिडतोय तो. अजिबात कोणाला हात लावून देत नाही. मलाही हात लावून देत नाही तो. माझा टेडीबेअर तरी सुद्धा मला हात लावून देत. आता तो त्याचाच झालाय ॲक्च्युली. आणि पहा कशी मस्ती करतोय. आता शिरोचं रात्रीचं जेवण करायचा टाइम झालाय. आम्ही रात्रीही त्याला आज चपाती आणि उकडलेलं चिकन दिलेलं आहे. सो कधी कधी आम्ही त्याला राईसही देतो, बट आज त्याला ॲक्च्युली चपाती खूप आवडते खायला. सो आता त्याचं जेवण झाल्यानंतर आम्ही त्याला नाईट वॉकसाठी घेऊन चाललो आहे. आणि आता तो परत एक्सायटेड झाला, कारण त्याला असं वाटतं खाली जाऊन बुजो भेटेल. काही सांगता येत नाही, भेटू पण शकतो त्याला बुजो, कारण 2-3 दिवस झाला आमचा आणि त्याचा टायमिंग खूप सेम होतोय. सो आता आम्ही त्याला खाली घेऊन चाललोय, आणि आता तो खाली गेल्यानंतर बुजोला शोधेल की तो आहे की नाही. सो आम्ही चाललोय आता. बुजो आज दिसत नाहीये ॲक्च्युली. नाईट वॉकसाठी आमचा टायमिंग आज नाही झाला बरोबर, पण ठीक आहे, आज शिरोला परत एकटंच वॉक करायला लागणार आहे नाईट वॉक. सो तो आता एकटाच नाईट वॉक करतोय, आणि आता त्याचं नाईट वॉक झालंच आहे पूर्ण. आणि शिरोचा आज रुटीन पूर्ण संपत आला आहे. दिवसभराचा हा असा रुटीन असतो शिरोचा. आणि आता घरी आला आहे. आम्ही त्याला असं शिकवतो की स्वतः दरवाजा ओपन करायला. सो त्याने ओपन केला आहे. खूप छान वाटतंय.